सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं, ते असतं दागिन्यांमध्येही. सोने, चांदी, हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स. पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ. लग्नकार्य असो, सण असो वा खास क्षण, ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने, खास तुमच्यासाठी. ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना. सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे, संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने. आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9372 012 044. संगमनेर शहरातील चावडीवरील तलाठी कार्यालयातील गंभीर प्रकार त्यांनी उघडकीस आणलाय. चावडी येथील तलाठी कार्यालयात शासकीय कामकाजामध्ये गंभीर अनियमितता उघडकीस आली असून दिव्यांग आणि वयोवृद्ध नागरिकांकडून पैसे उकळले जात आहेत, असा धक्कादायक प्रकार समोर आलाय. मात्र संबंधित महिलेनं आमदार अमोल खताळ यांना मोबाईलवर मेसेज केल्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष तिथं जाऊन एजंटगिरीचा पर्दाफाश करत वरिष्ठ अधिकाऱ्यांना कारवाईच्या सूचना केल्या. या तलाठी कार्यालयात दिव्यांग आणि वयोवृद्ध नागरिकांना कामांसाठी वारंवार हेलपाटे मारायला लावले जात आहे. ठिकठिकाणी अडवणूक करून पैसे मागितले जातात, अशी माहिती आमदार अमोल खताळांना एका महिलेनं दिली. या कामकाजात खाजगी व्यक्तींचा सहभाग असल्याचाही आरोप केला गेलाय. तर या तक्रारीची दखल घेत आमदार अमोल खताळ यांनी तत्काळ संबंधित ठिकाणी धाव घेतली. तिथं पोहोचल्यावर तलाठी आणि कोतवाल कुणीच हजर नसल्याचं दिसून आलं. त्याऐवजी मनसूर शेख हा व्यक्ती तिथं बसून शासकीय कागदपत्र हाताळत असल्याचं आढळलं. यावेळी आतमध्ये उपस्थित असलेल्या आणखी एका व्यक्तीला विचारणा केली असता मी मनसूर शेख यांचा जावई आहे असं उत्तर मिळालं. त्यावर आमदारांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत तुम्हाला इथं बसण्याचा अधिकार कोणी दिला असा जाब विचारला. त्यावर तलाठी उपस्थित नसल्यामुळे आम्हीच काम पाहत होतो असं उत्तर दिलं गेलंय. काय मनसूर सगळे जावई सगळे घेऊन आले का तुम्ही? हा बंद करायचं पण बसायचं नाही इथं. कसं आहे काय कसले पैसे गोळा करतात? कसले पैसे गोळा करतात? आले का मागणी आले का? सर तुम्ही मी आज तुमचे आता बघून जायचं चाललंय. कोण आहे तुम्ही? कधी बसून ऑर्डर काढायला काय वाटतं? किती पण आहे कसे भरले तुम्ही? हे लोक कामं कसे करता? तिथे एक आत बसेल होते कामं कसे करता? कॅन्डिडेट म्हणजे का काय तुम्ही काम होत नाही तुम्हाला तर इथून निघून जाणार. तुमच्याच्याने होत नाही तर इथं थांबू नका. तुम्हाला कुणी अधिकार दिले? शासनाची परवानगी घेतली का तुम्ही? तहसीलदाराची परवानगी आहे का? प्लानची परवानगी आहे का? परवानगी नसताना तुम्ही बस होतं तुमच्यावरती कारवाई करायची. यापूर्वी सुद्धा तहसीलदारने सूचना दिल्या होत्या, तुम्ही का नाही ऐकलं? तुम्ही तहसीलदारपेक्षा मोठे आले का? मग उद्यापासून आज दिवसभर काय कलेक्शन करायचं का? हे आलं का ते भाकरे? तुम्ही काय करता? तुमची जबाबदारी काय आहे? तुम्ही काय करता? तुम्ही झिरो माणसं लोकांनी घेऊन शासनाची प्रतिमा मलिन करून राहिली. मला लोकांचे मेसेज राहिले की अडवणूक होती, पैसे मागितले जाते, त्रास दिला जातो. हा अंधारे काय तुझे बी ओरड आहेत. विधवा विकलांग महिलांकडून पैसे गोळा करून राहिले तुम्ही. विधवा बाईकडून दिव्यांग बांधवांकडून तुम्ही. अरे बाबा तू आज बसून बाहेर बसलोच करू. तुम्ही सुद्धा ना तू पटवून म्हणले वाटत असेल तुला, तुम्ही बी ऑर्डर काढत पाहिजे. भांगरे तपासणी करू. तपासणी चला इथून तपासणी करा. काढा ते ड्रायव्हर बोला काय काय तपासणी सगळं बोला काय काय
तुम्ही काय बोलता? हात नका लावू. तुम्ही या बाहेर. काय हे सगळं मला दाखवा हे गेले बघा हे काय 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 चाललंय काय लोकांना तुम्ही कशाला ते दाखले तुमचे कामं नाही का लोकांना दाखले दिलं हिरो माणसं तुम्ही कसे बसवून काढा काढा पप्पा बाहेर काढा काय काय काढा काय आहे? कशाबद्दल पाहिजे उत्तरं काय टाकले. करायचं? ही जागा कोणाची आहे जागा कोणाची आहे हे जे कार्यालय हे कोणाचं आहे प्रवीण कुठे आहे? तलाठी ऑफिस तलाठी कार्यालयामध्ये तुम्ही यांना नेमलं का अधिकृत आतमध्ये बसू फक्त नेमला का अधिकृत त्यांनी त्यांचा दावा आणला इथं परंपरा आहे का हा बाकीचे काय ते ते कोणी घातले. कशाला लागत आहे काय कशासाठी पाहिजे आपण तुमचं कशात ठेवणार कशात बाहेर ठेवणार? मी तुम्हाला माणूस नेमतानी मग सांगितलं का संगमनेरात बेरोजगारांची संख्या जास्त आहे दुसरं काही नाही का तुम्हाला ही जाहिरात दिली का तुम्हाला मदतीच पाहिजे प्रवीण का? इथं बसून तुम्ही. हा? अरे बाबा 40 वर्ष तो पोर्टल कुठला आहे शनिगावचा. इथं कशाला बसायला 40 वर्षापासून बसतो म्हणजे काय तो काय पास झाला का 40 वर्षापासून बसतो म्हणजे काय तुम्ही बसवणार का बसतो करा यांचा यांच्या टायमिंगमध्ये इथं काय झालंय पैसे गोळा हे काय हे कोण बसतो आतमध्ये कोण आहे आतमध्ये चप्पल काय आहे आतमध्ये कोणाचं आहे तलाठी पुढे हे कोणाचं आहे कोण बसतंय इथं हे एक मिनिट राव शिक्के मारलेले आहेत हे घ्या हे घ्या शिक्के मारलेले काय काय उद्योग करता तलाठी तलाठ्यावरती कारवाई करा पण वेळ नाही त्याला पैसे तिकडे जमिनीचे पैसे गोळा करायला वेळ आहे या गंभीर प्रकारानंतर आमदार खताळ यांनी प्रांताधिकारी अरुण उंडे तहसीलदार धीरज मांजरे यांना लगेचच फोन करून संबंधित तलाठ्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना केल्यात शासकीय कागदपत्रांची पडताळणी खाजगी व्यक्तींमार्फत होणं हा अत्यंत गंभीर आणि बेकायदेशीर प्रकार आहे असं त्यांनी स्पष्ट केलं सूचना मिळताच प्रशासनानं नायब तहसीलदार भांगरे यांना घटनास्थळी पाठवलं त्यानंतर संबंधित दोघांवर कारवाई करण्यात आली असून त्यांना इथून पुढे त्या ठिकाणी बसू न देण्याचे स्पष्ट आदेश दिले गेलेत या प्रकरणामुळे महसूल विभागाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी संगमनेर तुम्हाला माणसं बसवायचे अधिकृत सिंगावरून हे माणसं हे करा ते बसवा मनसूर बसला मनसूरने त्याचा जावई आणला उद्या त्याचे अजून पाहुणे रावले आणि हे काय धर्मशाळा आहे हा कारवाई करा याचा भांगरे साहेब याचा अहवाल मला पाहिजे हा उद्या सकाळपर्यंत काय कारवाई केली तुम्ही मला अहवाल पाहिजे आता स्पष्ट आणि सुंदर दृष्टी मिळवा संदेश चष्मा घर सोबत मोफत डोळे तपासणी नवीन कलेक्शन आकर्षक ऑफर्स आणि सवलती नवीन अल्ट्रासोनिक मशीनद्वारे चष्म्याची लाईफ टाईम सर्व्हिसिंग फ्री डोळ्यांचा नंबरचा चष्मा अर्जंट बनून मिळेल उत्तम दर्जा आणि योग्य किंमत कॉलेजच्या मुलामुलींसाठी स्टायलिश चष्मा आता आपल्या बजेटमध्ये नंबरचा चष्मा असो किंवा गॉगल निवडा फक्त सर्वोत्तम तेव्हा आजच भेट द्या संदेश चष्माघर बस स्टँड कॉम्प्लेक्स संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख 9150 290 290 आणि 9270 34 41 74